माझ्याकडे ना प्रेम आहे, प्रेम. देवी, मी आज उत्तर घ्यायला चाले. तुम्ही माझं घर मोडलत, माझ्या लेकाला माझ्यापासून तोडलत, ह्या परक्या पुरीला आमच्या घरात आणलं आणि तिलाच आमची लेक बनवायला निघालात. मी तुझं घर मोडलं की तुटत चाललेलं घर वाचवलं? वाचवलं. माझा लेक माझ्या डोळ्यात डोळं घालून बोलतोय आज, त्याला वाचवलं म्हणत्यात. सुनंदा, जिवंत असताना तू बुधाजीचं दुसरं लग्न लावायचा विचार करत होतीस, तेव्हा सुनंदाचं आयुष्य मोडत नव्हतं का? मी माझ्या घरासाठी करत होते, माझ्या वंशाला दिवा पाहिजे म्हणून करत होते, माझ्या घराला लेकरू पाहिजे म्हणून करत होते. मग जर ओवीच्या रूपाने लेकरू येत असेल तर त्यात अडचण काय? ती आमच्या रक्ताची नाही. होय, मी आधी तेच म्हणती, परक रक्त परकच असते. खरंच? मग एक गोष्ट ऐका, ही गोष्ट आमच्या पार्वती रूपाबद्दल आहे. त्या काळात आम्ही महादेवांसोबत कैलासावर राहत होतो. आमचा संसार सुरू झाला होता, परंतु महादेवांमधला वैरागी अजूनही तितकाच जागा होता. त्यांचं मन संसारात असलं तरी ते ध्यान, तपश्चर्या आणि विश्वकल्याणातच अधिक मग्न होते. त्याच काळात देवगण एका मोठ्या संकटात सापडले होते. तारकासूर नावाच्या असुराने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला होता. त्याला वरदान मिळालं होतं की त्याचा वध केवळ महादेवांच्या पुत्राच्या हातूनच होऊ शकतो. त्यामुळे देवगणांना एकच आशा दिसत होती, महादेव आणि आमच्या पोटी जन्म घेणारा पुत्र. परंतु महादेवांच्या मनात अजूनही वैराग्याचा अग्नी प्रखर होता. त्यांचं मन संसारात पूर्णपणे रमावं म्हणून देवगणांनी एक निर्णय घेतला. त्यांनी कामदेवांना महादेवाकडे पाठवलं. कामदेवांना माहित होतं की ते कोणाच्या ध्यानात विघ्न आणायला चाललेत. कामदेवांनी आपली सारी शक्ती पणाला लावली. त्यांनी वसंताला पाचारण केलं. आपल्या ध्यानात विघ्न आल्याचं लक्षात येताच महादेवांनी तिसरा डोळा उघडला आणि क्षणार्धात कामदेव भस्म झाले. रतीच्या डोळ्यासमोर तिचा पती नाहीसा झाला. एका क्षणात तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिचं दुःख अथांग होतं. तिच्या मनात इतका आक्रोश, इतकी वेदना आणि इतका राग होता की ती कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नव्हती. आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, तिचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा क्रोध आम्हाला शांत करता आला नाही. आणि त्या क्रोधाच्या भरात तिने आम्हाला शाप दिला. जसं माझ्या कुशीतलं सुख हिरावलं गेलं तसं तुलाही कधीच मातृत्वाचं सुख मिळणार नाही.
दुःखाच्या भरात रतीने तो शाप आम्हाला दिला आणि नियतीने तो स्वीकारला. पण देवी, गणेश, कार्तिकेय, अशोक सुंदरी ही तुमचीच लेकरं आहेत ना? आहेत, परंतु त्यांना आम्ही आमच्या गर्भातून जन्म दिलेला नाही. ती आमच्या मायेतून जन्माला आलेली आहे. पर ते सगळं वेगळं आहे. काय वेगळे? आई होण्यासाठी जन्म देणं आवश्यक असतं का? ज्या आई वडिलांना एखादं अनाथ लेकरू आपलंसं वाटतं ते आईबाप नसतात का? मातृत्व रक्तातून जन्माला येत नाही, ते मायेच्या एका थेंबातून जन्माला येतं. कारण आईचं नातं गर्भाशी जोडलेलं नसतं, ते हृदयाशी जोडलेलं असतं. देवी आई, देवी आई. कमला, तू लेकरू मागितलंस, परंतु कधी विचार केलास का? नियती तुला लेकरू देत नव्हती कारण तिने आधीच तुझ्यासाठी एक लेकरू राखून ठेवलं होतं. आई, अगं हे लेकरू घरात आल्यापासून घरात हसू आलं, आशा आली. सासूबाई, लेकरू जन्माला घालता आलं नाही म्हणून मी रोज रडत होते. पण या पोरीला भेटल्यापासून पहिल्यांदाच मला वाटलं मी बी कोणाची तरी आई होऊ शकते. मी या दोघांना आई बाबा म्हणलं कारण माझ्या मनाला तसं वाटलं. ही पोरगी खोटं बोलत नाही, तिच्या डोळ्यात फसवणूक दिसत नाही. सुनंदा बी खोटं बोलत नाही. आणि बुधाजी, माझा लेक तर कधीच खोटं बोलणार नाही. पण मी हा इतकी वर्ष जे मानत आले ते समजा चुकलं का? मी नेहमी ऐकत आले, रक्ताचंच नातं खरं असतं, परक कधी आपलं होत नाही. आणि हीच तर वहिवाट आहे. मग आज देवी वेगळंच का सांगते आहे? आणि मला जर ती चुकत नाही तर मग आपली वहिवाट चुकीची आहे का? किती गुणाची पोर आहे, काल रात्रभर तुमची काळजी घेत बसली होती. पण ह्या पोरीनं जे केलं ते बी खरं आहे. मी त्याला किती बोलले, किती चिडकारले, तरी ती माझ्या उशाशी बसून राहिली. एक बाजू म्हणते की वहिवाट सोडू नगस, पण दुसरी बाजू म्हणते की जे डोळ्यासमोर दिसते ते बी ना करू नगस. नेमकं खरं काय आहे? देवी, मला उत्तर मिळालं नाही, पण आता माझ्या मनात प्रश्न पडायला लागलेत. मला थोडा वेळ हवाय. एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्न पडणं हीच उत्तराकडे जाण्याची पहिली पायरी असते कमला. तेच मन एक दिवस सत्य स्वीकारण्याची ताकद देखील मिळवतं. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळव. देवी, येते म्या. कोणी नाही, पण माझ्याकडे ना प्रेम आहे, प्रेम.
नंदा काकीसाठी, बुधाचे काकांसाठी आणि तुझ्यासाठी बी. तू मला एकदा तुझं म्हणून तर बघ. तुझ्या मायेची सावली व्हायचा प्रयत्न करीन म्या. अगं पोरी, मी तुला किती झिडकारले, किती बोलले, तरी बी तू. माणसं रागवतात आजी, पण माणसं बदलतात बी. कारण प्रेम हेच अंतिम सत्य आहे असं तुळजाई म्हणालीये मला. मला क्षमा कर ग पोरी. आजी आई, अगं आपण लेकरू शोधत होतो, पर हे लेकरूच आपल्याला शोधत आलंय. ही ओवी मला ठावा आहे, तुमची लेख आहे, पण मी माझ्या घरला हिला घेऊन जाऊ काय? ही माझी नात, ही एकटी राहते, ही काय माझ्या डोळ्याला बघवणार नाही. माझ्या नातीला घरी घेऊन जायची परवानगी मागते देवी आई. परंतु वहिवाट. जिथं प्रेम तिथं सगळं संपत असं तुम्हीच म्हणता की. आणि लोक काय म्हणतील? लोक काय बी म्हणू देत, पण मला माहित आहे काय चांगलं काय वाईट. हे केस काय उगाच उन्हात नाही पांढरं झालं. आई राजा, आई राजा, आई राजा, आई राजा. नमस्कार. ह्या वनात कोणी भेटल असं वाटलं नव्हतं. मला बी तसंच वाटलं, पण तुम्ही कोण? म्या हरी. हरी, सगळ्यांपासून लपवण्यासाठी महादेवांनी हे नाव धारण तर केलं नसेल. आणि तुम्ही, नाव काय आहे तुमचं? म्या वंचिका. एकट्याच ह्या वनात? हा प्रश्न म्या बी तुम्हाला विचारू शकते. बरोबर आहे म्हणा. मग सांगा, तुम्ही कोणाच्या शोधात फिरताय? म्या नाही शोधत कोणाला, उलट लोकच मला शोधत येऊ शकते. का हो? घर सोडून आलोया बायकोबर भांडून. आता नग मला संसार. घर सोडून आले आहे म्हणजे हे महादेवच आहे. विचार करतायत याचा अर्थ नक्कीच महादेव असणार. हवं संसार म्हणलं की हे समजा आलंच, त्याच्यापासून कोणाची बी सुटका नाही. नाही तर काय, वैतागच आहे नुसता. किती समजावलं किती बोललं तर काय लोकांना आपलं खरं करायची सवय असते. म्हणून मी बी म्हणलं जाऊ दे, काही दिवस लांब राहिलो तर कदाचित अक्कल येईल. हे तर अगदी महादेवांसारखं बोलताय. देवीवर राग, संसारापासून दूर. तुम्ही सांगा, तुमचं नाव आहे काय? माझा नाही, माझा नवरा नाही. अहो मग असल्या वनात एकट्या कशाला फिरताय? या वनात छान वाटतंय मला. मन एकाग्र आणि शांत होतंय बघा.
माणसं कमी आणि प्रश्न बी कमी. ह्या सगळ्या सवयी महादेवांच्या आहेत. हे महादेव तर चांगली उत्तर देत आहे की. शिकवणी चांगली झाली आहे. तुम्ही काय साध्या सुद्या वाटत नाही गड्या. इतक्या घनदाट वनात एक लहान मुलगी, कोण असेल ही? त्या मुलीत काहीतरी आहे. काय हो? हो. कुठं बघताय? नाही काय नाही. तुम्ही थांबा इथंच, मी आलो. आहो आहो पण आहो. कुठे गेली ही पोर? अशक्य. एवढ्या कमी वेळात इतकं दूर कुणी जाऊ शकत नाही. तिची उपस्थिती, तिचं तेज, सगळंच एका क्षणात नाहीसं झालं. हा केवळ योगायोग नव्हता. आधी ती स्त्री आणि आता ही पोर. ह्या वनात जे दिसतं आहे त्यापेक्षा बरंच काही घडतं आहे. हे काय झालं अचानक? हे कुठेच कसे दिसत नाही. नाही, तो सामान्य माणूस नाही. त्याचं बोलणं, त्याचे प्रश्न, त्या सगळ्यात काहीतरी रहस्य दडलंय. मला काहीही करून हरीचा शोध घ्यावाच लागेल. कदाचित महादेवांपर्यंत पोचण्याचा मार्ग त्याच्यापासूनच सुरू होतो. देवी आई, मला क्षमा कर. माझं मन रागानं आणि अहंकारानं भरून गेलं होतं. मला काय बी दिसत नव्हतं. समजा जगात नुसत्या चुकाच दिसत होत्या. चूक माझ्याच डोळ्यात होती देवी आई. देवी आई, तुम्ही आलात आणि माझ्या आयुष्यातला अंधारच दूर झाला आणि मला माझी नात मिळाली. आजी, देवी आई, आज तुझ्यामुळं आम्हाला संसाराचं खरं सुख मिळालं ग. देवी आई, आम्ही लेकराच्या शोधात होतो, पण लेकरूच आम्हाला शोधत आमच्या दारी आले. तुळजाई, आज मला माझं कुटुंब मिळालं. मला आई मिळाली, बाबा मिळाले, आजी मिळाली, घर मिळालं. पण एक सांग ना, तू माझ्यापासून कधी दूर जाणार नाहीस ना? जेव्हा जेव्हा तुला आमची आठवण येईल तेव्हा हे हातात धर आणि तुला जाणवेल की आम्ही तुझ्या सोबतच आहोत. कारण प्रेमाने जोडलेली माणसं
कधीच दूर जात नाही. तुळजाई, मी याला कधी बी दूर करणार नाही. आणि आता तुझ्यासाठी आणि तुझ्या आजीसाठी आणखी एक गोष्ट करायची आहे. देवी आई, ओवीला भावंड मिळो आणि कमलाला नातवंड. आमच्या निस्सीम भक्तीची कित्येक वर्षांची इच्छा पूर्ण हो. तुझी कूस उजळो सुनंदा. देवी, देवी खरंच? तथास्तु. देवी आई, आज तर तुम्ही माझी जोडी भरून टाकलीत. कमला, आता घरी जा आणि सगळ्यांना गोडाचा शिरा खाऊ घाल. कारण आज तुमच्या घरात केवळ नात्याचा नाही तर एका नव्या आयुष्याचा जन्म झालाय. शिरा? आज मग खूप सारा शिरा खायला मिळणार. अहो सासूबाई, तुम्ही कशाला? मी करते की शिरा. तू का बस, तू माझ्या हातचा शिरा अजून खाल्ला नाहीच. हे केस काय उगाच उन्हानं पांढरं नाही झालं. आज एका मुलीला फक्त घर मिळालं नाही, तिला तिची माणसं मिळाली. आणि एका कुटुंबाला फक्त लेकरू मिळालं नाही तर प्रेमाचा अर्थ समजला. तू कोण आहेस आणि अशी इथे का थांबली आहेस? मी आता वरच्या गावावरनं आली आहे. असं समजलं की तुम्ही सगळ्या दुखी माणसांची मदत करताय, म्हणून मी तुमच्याकडे आली. तुझं नाव काय? म्या मंगलाबाई. काय झालं मंगलाबाई? तुला नेमकं काय होतंय? तुम्हाला कसं सांगू ते समजना झालंय. निसंकोचपणे बोल. त्याचं काय झालं देवी, माझं आणि माझ्या नवऱ्याचं लई मोठं भांडण झालंय. आणि मग रागाच्या भरात म्या घर सोडून आले. आता जायला दुसरीकडं कुठलीच जागा नाही. मला काही दिवस इथं आसरा मिळेल का? भांडण कशावरून झालं? आता ते संसारात होतात तसंच मतभेद झालेत बघा. मतभेद इतके मोठे की घर सोडावं लागलं? कधी कधी काही गोष्टी समजावून सांगता येत नाहीत देवी. परंतु प्रयत्न तर करता येतो. काही जखमा शब्दात मावत नाहीत. तुझ्या नवऱ्याने तुला दुखावलंय का? तसं बी म्हणता येणार नाही. म्हणजे चूक कुणाची हाय हेच कळत नाही बघा देवी. मग परत घरी का जात नाहीये? आता अजून तेवढी हिंमत नाही झाली बघा. हे किती विचित्र आहे. ही स्त्री तिच्या संसाराबद्दल बोलतीये की देवींबद्दल? ही जे सांगते ते खोटं नाही, पण पूर्ण सत्यही नाही.
तिच्या शब्दांपेक्षा तिचं मौन जास्त काहीतरी सांगतं. प्रत्येक उत्तरात एखादा धागा सुटतोय आणि प्रत्येक प्रश्नामागे ती एखादं रहस्य लपवते. तिच्या डोळ्यात वेदना आहेत, पण त्या फक्त संसार तुटल्याच्या नाहीत. काहीतरी अजून आहे जे मलाही सांगत नाहीये. ठीक आहे, तू सध्या थकलेली दिसतेस. काही दिवस इथे राहू शकतेस. इथे राहून शांत होशील आणि तुला कशाची कमी देखील होणार नाही. धन्यवाद देवी, तुमचा हे उपकार मी कधी विसरणार नाही बघा. वाह, ही तर समद्यांची देवी आई. स्वतःचं घर सांभाळू शकत नाही, अनाली आहे दुसऱ्यांच्या घरचे प्रश्न सोडवायला. स्वतःचा संसाराचा गुंता सुटत नाही, पण दुसऱ्यांच्या संसारात डोकवायची हिम्मत मात्र आहे. काकू, अहो काय देवी, काही चुकीचं बोलली का मी? ज्या बाईचं स्वतःच्या नवऱ्याशी पटत नाही, तेही तर येऊन काय साधणार आहे? कधी कधी माणूस पळत नाही माय, फक्त थांबायला आसरा शोधत असते. मग थांब, पण माझं म्हणणं लक्षात ठेव, संसारातून पळून गेलेल्या माणसांना संसाराचं सुख मिळत नाही. हिच्या बोलण्यात दुःख आहे, पण सत्य पूर्ण नाही. प्रत्येक प्रश्नालाही सरळ उत्तर द्यायचं टाळते. काहीतरी दडलंय हिच्या मनात. तामसी, हिच्या राहण्याची सोय कर. ही बाई जशी स्वतःला दाखवते तशी अजिबात नाही. हिच्या नजरेत शोध आहे, प्रतीक्षा आणि एखादं मोठं गुपित पण. नाही, हिच्यावर लक्ष ठेवावंच लागेल, कारण ही फक्त आसरा शोधत इथे आलेली नाही. हिच्या येण्यामागं अजून काहीतरी मोठं कारण आहेच. माय माऊली तुळजा भवानी, माय माऊली तुळजा भवानी, कृपा करी तू जगत जननी, कृपा करी तू जगत जननी, माय माऊली तुळजा भवानी, माय माऊली तुळजा भवानी. आज लय आनंदात दिसतेस ग, असं काय विशेष घडलं? अगं, आज माझ्या मनाला लई समाधान मिळालं आहे. असं काय झालं? माझ्या देवी आईनं कमालच केली बघ. आज ओवीला तिची माय मिळवून दिली. सुनंदा आणि ओवीची भेट घडवून आणली. त्यांचा संसार पुन्हा जुळवून आणला. अगं, पण त्यात तुला काय एवढा आनंद झाला? अगं, तुटलेली माणसं पुन्हा एकत्र आली की त्याच्यासारखं दुसरं सुख नसतंय बघ. ज्यांची माणसं त्यांच्यापासून दुरावलेली असतात त्यांनाच त्याची किंमत कळते. असं काय बोलतेस? आता माझी पोर, ती कुठं असते माझ्या संग? आता त्यात तिची काय चूक म्हणा, असत्यात आपापल्या कामात. आता शेवटी मी एक आई आहे. आठवण येते ग, पण ती सांगायची कुणाला? आता लई काळ लोटला. काळाच्या ओघात बरंच काही मागं पडलं. कुठं तुमची पोरं? काय माहित कुठं आहेत, पण देवाच्या कृपेनं कुठं असतील तिथं सुखात असतील. खरं सांगू, या म्हातारीची आठवण काढायला त्यांना येळ कुठं आहे. मग देवीला साकडं घाला की. जसं ओवीला तिची माय मिळाली तशी तुमची बी पोरं तुम्हाला मिळतील. अगं, कशाला त्रास द्यायचा माझ्या देवी आईला? तिनं माझ्या आधीच काळजी घेतल्या. ही परडी दिली तिनं. गावभर फिरलं की तिचीच लेकरं मोठभर धान्य भाकरी दान करतात. इतकं मिळतं की कधी कधी दुसऱ्याला बी 2 घास देता येतात. आता अजून काय मागायचं देवी आईकडं? पण आजी, देवीला जर का तुमचं दुःख कळालं, जसे ओवीला सुनंदा मिळाली तशी तुमची बी पोरं तुम्हाला मिळतीलच की. अगं,
लेकरांना कुशीत घ्यायला समद्यांनाच आवडतं, पण माझ्यासारख्या म्हातारीला कोण जवळ करल? तसं नसतं आजी. तुम्ही बघतच राहा, आपल्या देवी आईची लीला लई न्यारी असते. ज्या गोष्टीचा आपण विचार बी करत नाही त्या ती घडवून आणते. समद नीट होईल. थांबा, मी जोगवा घेऊन येते. काय ठाव, कदाचित माझं नशीबच एवढं असेल, पण माझी आई कुणाच्या नशिबात काय लिहून ठेवत याचा अंदाज कुणालाच लागत नाही. खरंच देवी आईनं माझ्यासाठी काय लिहून ठेवलं असेल का? ही बाई नक्की कोण असेल? दिसायला साधी आहे, पण तिचा काही वेगळा हेतू तर नसेल ना? असुर इतके दिवस शांत आहे, त्यांनी एकही डाव खेळला नाही. मागच्या वेळी जशी शुंभ आली तशी ही पण माहिती नाही, पण एखादं संकट नव्या रूपात आपल्या दारात येऊन उभं आहे असंच वाटतंय. पद्मा, पद्मा, अगं कोणत्या विचारात हरवली आहेस? नाही देवी, काही विशेष असं नाही. मन शांत असलं तर डोळे इतके प्रश्न विचारत नाही. सांग, काय चालतंय तुला? देवी, आज सकाळी महालात आलेली ती स्त्री, तिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तिच्याबद्दल काहीच चुकीचं जाणवलं नाही. परंतु देवी, ती अशी अचानक आली आणि तुम्ही सुद्धा तिला महालात राहायची परवानगी दिली. अनेक दिवस झाले असुर खूपच शांत आहेत, म्हणून काळजी वाटते, बाकी काही नाही. हा महाल कोण्या राजाचा नाहीये पद्मा, हे आईचं घर आहे आणि आईच्या घराचे दरवाजे गरजूंसाठी कधीच बंद नसतात. परंतु तिचा हेतू काही वेगळा असेल तर?